टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूर शहरात जोरदार पाऊस झाला आणि त्या पावसानंतर जे डांबर रोड आहे ते डांबर रोड मात्र अशा प्रकारे एक प्रकारे या ठिकाणी डांबर निघून गेल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। खड्डे जे आहे ते पाहायला मिळते। नागपूर शहरामध्ये जर आपण बघितलं तर नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते झालेले आहे, मात्र ज्या ठिकाणी डांबरी रस्ते बाकी आहे त्या ठिकाणी मात्र खड्ड्यांचं साम्राज्य झाल्याचं चित्र पाहायला मिळते। आता आपण मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर रस्त्यावर अशा प्रकारचे खड्डे पडल्याचं चित्र पाहायला मिळते, जे येणाऱ्या जाणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरते आहे। ही गिट्टी उखरलेली आहे आणि या ठिकाणी पाऊस आल्यानंतर पाणी साचेल आणि त्यातून अपघात होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून जर बघितलं तर महानगरपालिकेने खऱ्या अर्थाने या गड्ड्यांकडे आता लक्ष देण्याची गरज आहे, कारण हे सिमेंट रस्ते जरी शहरात असले तरी या डांबरी रस्त्यांवरून जाणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी नाही आहे। त्यामुळे सिमेंट रस्त्यांप्रमाणे डांबरी रस्त्यांना सुद्धा गुळगुळीत करावी अशी अपेक्षा नागपूरकर करताना दिसून येते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।